भरपूर वेळा आपण पाहतो की 9:15ला मार्केट चालू होण्याच्या आधीच काही शेअर 5% वाढलेले असतात, तर काही शेअर 3% कमी झालेले असतात. हे कशामुळे होतं? तर हे होतं प्री ओपन मार्केटमुळे. प्री ओपन मार्केट हे 15 मिनिटांचं सेशन आहे, जे 9 वाजता चालू होतं ते 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत चालू राहतं. या सेशनचे 3 भाग राहतात. 9 वाजून ते 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत या 8 मिनिटात जे आहेत त्या ऑर्डर्स कलेक्ट केल्या जातात. या कोणत्या ऑर्डर्स आहेत? तर या मार्केट बंद झाल्यापासून ते दुसऱ्या दिवशी मार्केट उघडेपर्यंत ज्या आफ्टर मार्केट ऑर्डर सेट केल्या गेलेल्या आहेत. मग याच्यामध्ये काही लोक त्यांचे शेअर्स विकतात किंवा काही लोक शेअर्स खरेदी करतात. या ऑर्डर्स ज्या आहेत त्या कलेक्ट केल्या जातात. तसेच 9 वाजून 8 मिनिटं ते 9 वाजून 12 मिनिटांपर्यंत या ज्या ऑर्डर्स आहेत या मॅच करण्याचं काम केलं जातं आणि 9 वाजून 12 मिनिटं ते 9 वाजून 15 मिनिटं हा मार्केटसाठी शांततेचा काळ आहे, ज्याला बफरिंग पिरियड बोललं जातं. आता हे प्री ओपन मार्केट कशासाठी केलं जातं? जर बाजारामध्ये एखादी मोठी बातमी आली, गव्हर्नमेंटने नवीन पॉलिसी अनाऊन्स केली, आरबीआयची काही न्यूज आली किंवा कंपन्यांचे रिझल्ट आले, तर याच्यामुळे जी व्होलॅटिलिटी होते ती व्होलॅटिलिटी नियंत्रित करण्यासाठी जे आहे ते रोज प्री ओपन मार्केट सेशन होता.